नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेधी. मंडळी, सध्या दिवाळ सणाचा उत्सव राज्यात सुरू आहे. हा उत्सव सुरू असला तरी राजकीय उत्सव किंवा राजकीय टीका टिप्पणी, राजकीय चलबिचल ही काही कमी झालेली नाही. दिवाळ सणातच अनेक घडामोडी राजकीय क्षेत्रात होत आहेत आणि आपण त्या सगळ्या बघतोय, ऐकतोय, अनुभवतोय. या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट तुमच्या कदाचित लक्षात आली का? जर आली नसेल तर मी ती सांगतोय, आणि ती गोष्ट अशी आहे की सेनेचे तरुण आमदार आदित्य ठाकरे हे कुठे दिसेनासे झालेले आहेत. आदित्य ठाकरे कुठे गायब आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली. आणि तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे कॅमेरा पुढे येत नाहीयेत. त्यातही उबाटा सेनेच्या दृष्टीने एक मोठी घटना घडली, ती म्हणजे मुंबऱ्यातल्या शाखेची गोष्ट. उबाटा सेनेची मुंबऱ्यातली शाखा तोडली असा आरोप करण्यात आला आणि त्यावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उबाटा सेना या दोन सेनेतील सैनिक एकमेकांशी भिडले. थेट मातोश्रीवरून उद्धव ठाकरे मुंबऱ्याला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मोठा राडा मुंबऱ्यात झाला आणि त्या राड्याच्या वेळेस म्हणजे खरं म्हणजे हा अक्षरशः अटीतटीचा प्रसंग होता. अगदी उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत होते, वेगवेगळे नेते हेही मुंबईतून गेले होते. पण तिथे आदित्य ठाकरे काही दिसले नाही. त्यानंतर अजून थोडं मागे जा, तुम्ही बघताय की कुठे आदित्य ठाकरे हे कॅमेरा समोर येऊन बोलत नाहीयेत. ते लांब आहेत. त्याचं एक कारण असं दिलं जातंय की दिवाळी आहे. पण दिवाळी असताना अनेक हालचाली राजकीय क्षेत्रात होत आहेत. तिकडे अजितदादा गोविंद बागेतून गैरहजर राहिलेले आहेत. इकडे मुंबऱ्याचा राडा झालेला आहे. तिथे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली आणि त्यांच्या जागा वाटप जवळजवळ निश्चित झाली. आता हे सगळे प्रसंग होत असताना आदित्य ठाकरे मात्र गायब. आणि का गायब आहेत हा प्रश्न मी खरंच उबाटा सेनेतल्या काही लोकांना विचारला, तर त्यांना ते काही सांगता आलं नाही. ते म्हणाले नाही आहेत, कुठे नाही गेलेत वगैरे. पण मित्रांनो, जर तुम्ही बारकाईने या सगळ्या प्रसंगाकडे बघितलं, या राजकीय घडामोडीकडे बघितलं, तर आदित्य ठाकरे यांचं अस्तित्व दिसत नाहीये. आणि विशेषतः मुंबऱ्यातल्या राड्यामध्ये तर कुठेच दिसलं नाही. आता मुंबऱ्यातल्या त्या राड्यामध्ये युवा सेना नव्हती का? तर निश्चित युवा सेनेचेही कार्यकर्ते होते. पण आदित्य ठाकरे जे युवा सेनेचे प्रमुख आहेत ते मात्र तिथे नव्हते. असो, पण मग अशा गोष्टी पुढे येतात की त्याचा अर्थ त्या गोष्टींशी लावावा लागतो. मंडळी, आजपासून 4 दिवसांपूर्वी नितेश राणे जे भाजपचे आमदार आहेत त्यांची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली, बघितली असेल. त्यात नितेश राणे काय म्हणाले होते? तर त्यात रितेश राणे यांनी आरोप केला होता की दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे हे तुरुंगात जाऊ शकतात आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हे देश सोडून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्ज बाबतही आरोप केले आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती की नितेश राणे यांना हे कसं कळलं. आता जर नितेश राणे यांच्या या आरोपाशी आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का, असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात नक्कीच येणार. कारण नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे हे देश सोडून बाहेर जातील किंवा पळतील असा आरोप केल्यानंतरच आदित्य ठाकरे हे दिसायचे बंद झाले. ते अचानक गायब झाले. आणि दुसरा
महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो, की उबाटा सेनेमध्ये इतक्या घडामोडी होत असताना आदित्य ठाकरे मात्र कुठेही दिसत नाहीये. नाहीतर दर एक दिवसाआड आदित्य ठाकरे हे काहीतरी प्रकरण काढतात आणि त्याच्यावरून सरकारवर आरोप करतात. त्यांचं विशेष लक्ष हे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना असते. मध्यंतरी त्यांनी महानगरपालिकेत भ्रष्टाचाराबद्दल पत्रकार परिषद घेतली आणि त्याबद्दल ते बोलत असतात. अगदी अजूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर खोकांचे आरोप आदित्य ठाकरे करतच असतात, गद्दार बोलत असतात. हे सगळं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. आणि गेल्या 3-4 दिवसापासून ते दिसेनासं झालं, की मग हा प्रश्न विचारावा लागतो की आदित्य ठाकरे हे कुठे गायब आहे. मंडळी, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन हे प्रकरण आदित्य ठाकरे यांच्यावर शेकणार असं म्हटलं जात आहे. या प्रकरणात रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात याचिका केलेली आहे आणि त्याची सुनावणी आता 6 डिसेंबरला होईल असं म्हटलं जात आहे. आता त्या सुनावणी दरम्यान हायकोर्ट आदेश देऊ शकतं पुन्हा याची चौकशी करा. आणि सगळ्यात महत्वाचं आणि खळबळजनक म्हणजे की अशा प्रकारे हे जे प्रकरण तुम्ही हे कोर्टात गेलेलं आहे, तर ते प्रकरण पुढे नेऊ नका म्हणून उद्धव ठाकरे यांच्या वतीने 50 कोटी रुपये म्हणजे 50 खोके हे रशीद खान पठाण यांचे वकील निलेश ओझा यांना देऊ केलेले होते. आणि तसा आरोप निलेश ओझा यांनीच केलेला आहे. आता तो आरोप खोटा असेल तर मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात दाखल करायला पाहिजे, पण तो काही करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे तो आरोप कराय असंच मानावं लागतं. या अशा प्रकारे आदित्य ठाकरे हे अडचणीत आलेले. मंडळी, ही याचिका दाखल करण्यात आली, सुप्रीम कोर्टात ती याचिका मांडण्यात आली, सुप्रीम कोर्टाने ती दाखल करून घेतली. तोपर्यंत आदित्य ठाकरे यांनी याबाबत कॅव्हेट फाईल केली नव्हती. माझं म्हणणं विचारात घ्या किंवा मला माझी बाजू मांडू द्या आणि मगच निर्णय घ्या, यासाठी हे कॅव्हेट होतं. आणि ते कॅव्हेट आदित्य ठाकरे यांनी कधी दाखल केलं? ज्या वेळेस नाशिकचा ट्रक माफिया ललित त्याला चेन्नईत मुंबई पोलिसांनी अटक केली, त्या दिवशीच आदित्यांनी कॅव्हेट दाखल. हे सगळे प्रसंग लक्षात घ्या, कारण हे प्रसंग आठवावे लागतात. कारण काय, आदित्य ठाकरे गायब आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या की हे सगळे प्रसंग आणि नितेश राणे यांनी केलेले आरोप. नितेश राणे काय म्हणतायत? तर नितेश राणे म्हणतायत आदित्य ठाकरे हे देश सोडून निघून जातील, ते या देशात राहणार नाहीत. का? त्याची कारण ही या सगळ्यांमध्ये दडली आहेत का? काळ जसजसा पुढे जाईल तसतसं त्याची उत्तरं आपल्याला नक्की मिळतील. या काळाच्या पोटात काय दडलंय हे नक्कीच बाहेर आहे. पण एक निरीक्षण ते तुमच्या समोर मांडलं. आपल्याला ते आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.